नमस्कार मित्रांनो, यूट्यूब आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओवर ॲड्स दाखवते. यूट्यूब आपल्या व्हिडिओवरती ॲड्स दाखवते. ज्यांची चॅनल मॉनिटाईज नाही आहेत त्या चॅनलवरती यूट्यूब ॲड दाखवते. आता यूट्यूब आपल्या व्हिडिओवरती ॲड दाखवते जी चॅनल मॉनिटाईज नाही आहेत, म्हणजे यूट्यूबनी आपलं चॅनल मॉनिटाईज केलंय. त्या ॲड्सचे पैसे आपल्याला मिळू शकतात. आपण यूट्यूबवर पैसे कमवायसाठी पात्र झालोय का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि शंका मित्रांनो तुमच्या डोक्यात घर करून असतील. त्या शंका दूर करायला आम्ही आज तुमच्या समोर आलोय. तर आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि मॉनिटाईज नसताना सुद्धा आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओवरती ॲड्स यूट्यूब का देतंय ह्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो. तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिककडे वळूया. नमस्कार मित्रांनो, मी विशाल पवार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन चॅनलवरती, माझ्या नवीन व्हिडिओवरती. आणि हा व्हिडिओ पूर्णपणे मित्रांनो बघा. तुम्हाला याच्याबद्दलच मी माहिती द्यायला इथे आलेलो आहे. नवीन कोणी चॅनलवरती असतील तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजेच तुम्हाला त्या माहितीचं महत्त्व कळेल आणि तुम्हाला जे माहिती नसेल ते तुम्हाला डोक्यात येईल मित्रांनो. या दुनियेत हजार लाखो करोड यूट्यूब चॅनल चालत आहेत, तुम्हाला सुद्धा माहितीच असतं. काहींचे चॅनल मॉनिटाईज आहेत तर काहींचे चॅनल मॉनिटाईज नाही आहेत. 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 घंटा वॉच टाईम जेव्हा आपला पूर्ण होईल, तो क्रिएट एरिया जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपलं जाऊन चॅनल मॉनिटाईज होतं. मग ज्यांची चॅनल मॉनिटाईज आहेत त्यांच्या व्हिडिओवरती पण यूट्यूब ॲड्स दाखवतोय, आणि ज्यांची चॅनल मॉनिटाईज नाही आहेत त्यांच्या व्हिडिओवर यूट्यूब ॲड दाखवतोय. तर बाकीच्या व्यक्तींना काय वाटतं की आपल्या व्हिडिओवर जर ॲड येत असेल तर आपल्याला याचे पैसे मिळणार का? बरं, मिळणार असेल तर ते का मिळत नाही आहेत? याची अर्निंग आपल्याला मिळणार का? तर मित्रांनो नाही, याचे पैसे ॲडचे आपल्याला मिळणार नाहीत. मग याचा फायदा कुणाला आहे? याचा फायदा आहे फक्त आणि फक्त यूट्यूबला. यूट्यूब जे ॲड दाखवतोय त्याचे मिळणारे पैसे, त्याचा मिळणारे अर्निंग हे यूट्यूब आपल्याजवळ ठेवतोय. याचा एकही रुपया मित्रांनो आपल्याला मिळणार नाही. आता मॉनिटाईज नसलेल्या चॅनलवर पण यूट्यूब ॲड का दाखवतंय? तर याच्यामध्ये यूट्यूबचा फायदा आहे मित्रांनो, कारण यूट्यूबकडे ॲडचा साठा भरपूर झालेला आहे. त्याच्यामुळे मॉनिटाईज झालेल्या चॅनलवर पण ॲडची कमी अजिबात नाही आहे. यूट्यूब भरपूर ॲड त्यांना देतोय, आणि ज्यांचं चॅनल मॉनिटाईज नाही आहे त्यांना सुद्धा यूट्यूब त्यांच्या व्हिडिओवर सुद्धा ॲड दाखवतोय. तुमचा नवीन व्हिडिओ सोडून द्या, पण जे काही तुमचे जुने व्हिडिओ असतील त्याच्यावर जाऊन जर तुम्ही बघितलात तर कुठल्या नाही कुठल्या तरी व्हिडिओवर तुम्हाला ॲड 100% येणारच. तर यूट्यूब काय करतो, ह्या ॲडचे पैसे जे मिळतात ते स्वतःकडे ठेवतो. त्याच्यातला एकही रुपया आपल्याला मिळत नाही. आता का मिळत नाही? तर आपलं चॅनल मॉनिटाईज नाही आहे मित्रांनो. जेव्हा 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 घंटा वॉच टाईम आपला पूर्ण होईल, तो क्रिएट एरिया पूर्ण होईल, आणि जेव्हा आपण चॅनल मॉनिटाईज करू तेव्हा यूट्यूब ते ॲडचे पैसे आपल्याला देतो. त्याच्यामुळे यूट्यूबकडे ॲड्सचा साठा भरपूर आहे. यूट्यूबला ॲड्स भरपूर मिळत आहेत, कारण आज लाखो करोडो चॅनल्स, यूट्यूबची चॅनल्स लोक चालवत आहेत. त्याच्यामुळं यूट्यूबला ॲड्स भरपूर मिळत आहेत. तर म्हणून यूट्यूब ज्यांची चॅनल मॉनिटाईज झालेले नसतील त्यांच्या चॅनलवरती सुद्धा, त्यांच्या व्हिडिओवरती सुद्धा यूट्यूब ॲड दाखवते. सांगण्याचं उद्दिष्ट फक्त एवढंच आहे की त्या ज्या ॲड्स आहेत त्याचा पैसे आपल्याला मिळणार नाही आहेत जोपर्यंत आपलं चॅनल मॉनिटाईज होणार नाही तोपर्यंत. तर आपला फोकस फक्त एवढाच आहे मित्रांनो, तुम्ही यूट्यूबवर काम करत राहा, रोजच्या रोज चांगले व्हिडिओ टाकत राहा. आपलं चॅनल मॉनिटाईज कसं होईल याच्याकडे तुम्ही मित्रांनो फोकस द्या. खूप लोकांच्या मनात असे प्रश्न येतात की त्यांनी समजा अचानक आपल्या व्हिडिओवर कुठली ॲड्स बघितली तर त्यांना काय वाटतं, ही जर ॲड्स आपल्या व्हिडिओवर येत असेल तर आपल्याला पैसे का मिळत नाही आहेत? यूट्यूब आपल्या व्हिडिओवर ॲड कसा काय देतोय? यूट्यूबने आपलं चॅनल मॉनिटाईज केलंय का? मग ह्याचे पैसे आपल्याला मिळतील का? तर ह्या सगळ्या विचार मित्रांनो सोडून द्या,
कारण मॉनिटाईज नसताना जी ॲड येते त्याचा एकही रुपया आपल्याला मिळणार नाही आहे. जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होईल तेव्हाच आपण यूट्यूबवर पैसे कमवण्यासाठी पात्र होऊ मित्रांनो. तर तुम्ही फक्त आणि फक्त चॅनल कसं आपलं मॉनिटाईज होईल याच्याकडे फोकस द्या. रोजच्या रोज चांगले व्हिडिओ टाका आणि यूट्यूबवर नेहमी न चुकता काम करत राहा, जेणेकरून आपलं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. माझ्यासुद्धा व्हिडिओवर ॲड्स आल्या होत्या, जे माझे काही जुने व्हिडिओ आहेत त्याच्यावर सुद्धा मी जाऊन बघितलं तर मी सुद्धा धबकलो होतो. म्हणजे माझ्या व्हिडिओवर ॲड कशा काय येऊ शकतात. काय काहींचे 100 सबस्क्रायबर्स आहेत, काय काहींचे 200 सबस्क्रायबर्स आहेत, काय काहींचे 20 सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यांच्या व्हिडिओवर व्ह्यूज फक्त 20, 50, 150 अशा व्हिडिओवर सुद्धा यूट्यूब ॲड दाखवत आहे. तर लोकांना वाटणं साहजिकच आहे की आपल्या जर एवढे सबस्क्रायबर नसताना सुद्धा एवढ्या लहान व्हिडिओवर ॲड्स येत आहेत म्हणजे आपल्या चॅनल मॉनिटाईज झालंय का, आपल्याला पैसे मिळतात नाही मित्रांनो. असं काही नाही आहे. ते तुम्ही डोक्यातनं पूर्णपणे काढून टाका. तो विचार तुम्ही काही करू नका. आपलं जे काय रोजचं रुटीन आहे, यूट्यूबवरचं रोजचं काम आहे ते तुम्ही व्यवस्थित करा. हे सगळे विचार डोक्यातनं काढून टाका. यूट्यूबवर फोकस द्या. आपलं चॅनल कसं मॉनिटाईज होईल ते लवकरात लवकर तुम्ही बघा. हेच मी तुम्हाला सांगेन मित्रांनो. मला सुद्धा ही माहिती नंतर कळली मित्रांनो. म्हटलं आपले जेवढे काही सबस्क्रायबर्स असतील, ज्यांना ही गोष्ट माहिती नसेल, म्हटलं त्यांना आपण ही व्हिडिओमार्फत आपण सांगूया, ही माहिती प्रत्येकाजवळ पोचवूया. तर मित्रांनो हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा. जर कोणाला माहिती नसेल तर हे चांगलं काम आपण करायचं आहे. कारण कोणी यूट्यूबर असं सांगणार नाही तुम्हाला. कोणाला विचारायला जरी गेलात तरी तुम्हाला कोण सांगणार नाही. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि आता मी हा व्हिडिओ संपवतोय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला एका नवीन माहितीसह. आणि ज्यांना कोणाला विचार मनात असतील, शंका असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा. त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवीन आणि त्याची माहितीसुद्धा तुम्हाला मी पुढे देत जाईन मित्रांनो. चला तर मी व्हिडिओ संपवतोय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. नमस्कार. थँक्यू सो मच. बाय.